चला. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं कृषी गाथामध्ये स्वागत. मित्रांनो, जसं की मराठवाड्यामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये आपलं मुख्य पीक म्हणून मोसंबी किंवा ऊस किंवा इतर अन्नधान्य घेतले जातात. परंतु जे नवीन शेतकरी आहे, जे नवीन पिढीचे शेतकरी आहेत, तर ते जे आपले व्हेजिटेबल पीक दोडका असं, कारले, भेंडी याच्याकडे वळत नाहीत. तर त्याच्यामध्येच आपण अशा एका शेतकऱ्याकडे आलेलो आहे की जे तरुण शेतकरी आहे, पण यांनी हे सगळं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. तर तुमचा प्रथम परिचय द्या. नमस्कार, माझं नाव सुरेश वीर, राहणार वडवळी. तर आता मला काय म्हणायचं, तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला जे आपण पारंपरिक पिकं तर घेतोच, परंतु हे व्हेजिटेबल करण्याची आयडिया तुमच्या डोक्यात कशी आहे? व्हेजिटेबल हे पारंपरिक करण्यापेक्षा याच्यात कसं इन्कम जास्त आहे आणि तरुण शेतकऱ्याने करायलाच पाहिजे. कारण की कसं आहे, ऊसाला जवळपास 12 महिने लागते, जास्त मनासारखं उत्पन्न निघत नाही. बरोबर. आता बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की व्हेजिटेबलला त्रास असतो, म्हणजे त्रास म्हणजे वेळोवेळी लक्ष देणं, कष्ट करणं आणि त्याच्यामध्ये खर्च जास्त असतो आणि उत्पन्न कधी कधी होत नाही. तर याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? तसं पाहायला गेलं तर निसर्गावर अवलंबून आहे सगळं, पण जरा पहिल्यापासून नियोजन व्यवस्थित केलं तर बाकी समोर येणारी अडचण येत नाही आणि माल चांगला निघतो, उत्पन्न चांगलं निघतं. तसं याचं घाबरण्यासारखं येण्याच्यात त्या क्षेत्रात शिरल्याशिवाय त्याच्याविषयी माहिती होत नाही माणसाला. तुम्ही ज्यावेळेस प्रथम या पिकामध्ये म्हणजे व्हेजिटेबल पीक घ्यायला लागले, त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला कशा प्रकारच्या अडचणी आलेल्या? अडचणी सुरुवातीला म्हणजे आम्हाला सुरुवातीला बियाण्याची निवडच माहित नव्हती काय करायची नेमकं. बरोबर. त्याच्यानंतर फवारणी कोणती करायची, खड्डे कोणते घालायचे, तर अशा अडचणीत गेल्या समजा कालांतराने अनुभवातून शिकत गेलो. पण एकदा माहीत झाल्यानंतर आता पूर्ण सक्षम झाल्यामुळे आता व्यवस्थित चालू आहे. अडचणी अजिबातच नाही. तुमच्या सारख्याच्या सहकार्य त्याच्यामध्ये काय तो तर मुद्दा आहे. समजा असं आहे की शेतकऱ्याला सुद्धा जे पीक आपण घेतोय त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे, किंवा त्याची धडपड असली पाहिजे का आपण जे पीक लावतोय त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला अवगत झाली पाहिजे. तसंच सुरेश भाऊंचा प्रयत्न खूप चांगला आहे. जसे की आपण दोडके पाहू शकतो की एकदम चांगल्या पद्धतीचे नियोजन इथं केलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एक साईडला दोडका आहे आणि त्याच्यामध्ये आपली फ्लावर आहे किंवा गोबी, आणि त्याचबरोबर अजून दुसरे कोणते कोणते पिकं याच्यामध्ये काढता? याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आपण शेपू लावला होता, कोथिंबीर आणि पत्ता आणि फ्लावर लावलेला आहे. आता हे सगळे पिकं एकात एक केले. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की एक पीक केल्यास नंतर दुसरं पीक याच्यामध्ये चांगलं येत नाही, तर तुमचं काय मत आहे याच्यावर? नाही, तसं काही नाही. तसं पाहायला गेलं तर ते खोटंच म्हणता येईल. तर आपल्या याच्यावर ते समजा आता आम्हाला याच्यात पूर्ण जे याचा खर्च झाला, आम्हाला कोथिंबीर आणि शेपूच्या पैशातून आमचा तो खर्च निघून गेला. आता याच्यामधला याचं उत्पन्न सुरू झालं तोपर्यंत फ्लावर आणि पत्ता निघून जातो, याचं पण उत्पन्न निघून जातं. नंतर याच्यात आपण रोटर मारला, हे पण मशागतीला व्यवस्थित होऊन जातं एकदम. जे नवीन शेतकरी आहेत, जे नवीन पिढी शेती करणारी आहेत, तर यांचं कसं आहे, थोडंसं व्हेजिटेबलला जास्त खर्च आणि एखाद्या वेळेस तोटा पण जास्त होऊ शकतो असं मत आहे, किंवा कुटाण्याची कामं जास्त आहेत. तर याच्यामध्ये तुमचं काय मत आहे? आपल्याला कशा पद्धतीचं याचं उत्पन्न निघतंय? तसं तरुण शेतकऱ्यांनी याच्याकडे वळायलाच पाहिजे. खर्चाचं काही नाही, खर्च तर लागतोच, पण त्यात जेवढा खर्च केला तेवढं उत्पन्न पण निघतं. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, 100% आपल्याला त्याला वेळ द्यायला पाहिजे. नुसतं करायचं म्हणून नाही, भाजीपाल्याचं उत्पन्न घेता येत नाही माणसाला. 100% त्याच्याकडे लक्ष दिलं तर एकदम सोयीस्कर आहे. आणि खर्चाची बाब झालं तर समजा म्हणावीत का खर्च येत नाही. काही दिवस तुमच्या आयुष्यामध्ये असे पण आले असते का, जसं तुम्ही एखादं पीक केलं आणि त्याच्यानंतर मार्केटला गेल्याच नंतर ते तुम्हाला तसंच फुकटमध्ये देऊन यावं लागलं असेल पाठीमागं, तर या गोष्टीबद्दल असं आहे की जर ते केल्याच नंतर आपला माल जरी फुकट गेला तरी त्याची जे आपलं नवीन उत्पन्न आहे परत त्याच्याकडे आपलं 3-3 वेळा आपण ते करत राहायला पाहिजे. जसं आपलं जे उत्पन्न आहे तर ते चालू ठेवलं पाहिजे. तर याच्याबद्दल काय मत आहे? हे म्हणते जसं शेतकऱ्याचं म्हणणं आहे फुकट देऊन यावं लागतं, त्याच्यामुळे आपण याचा बिमोडच करायचा. तर याच्याविषयी माझं असं 100% असं मत आहे की सातत्य फार महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही आज केलं, तुम्ही आज लावलं, तुम्हाला आज भाव येण्याचे याची शाश्वती देऊ शकत नाही कोणीच. बरोबर. फक्त मालाची क्वालिटी जर चांगली ठेवली तर उत्पन्न चांगलं झालं तर तुम्हाला थोडे पैसे कमी येतील, पण कमीत कमी खर्च केला तर निघून येतो. बरोबर. आता तुम्ही हा दोडक्याचा प्लॉट किती केलेला आहे आणि साधारण याचा तुम्हाला काय वाटतं किती खर्च होईल आपल्याला? याचं साधारण आपलं 17 ते 18 गुंठ्याचा प्लॉट आहे. याला खर्च जवळपास
बांबू पकडून जवळपास 60-70 हजार खर्च झाला आतापर्यंत. याच्यापासून उत्पन्न आपल्याला 2 ते 2.5 लाखाचं अपेक्षित आहे. 2 ते 2.5 लाख म्हणजे जरी आपला खर्च झाला तरी सुद्धा त्या पटीत आपल्याला उत्पन्न निघतं. आणि नवीन शेतकरी जे आहेत तर कमी क्षेत्र असून जास्त उत्पन्न कसं घेता येईल, तर एक आदर्शच म्हणून आपण सुरेश भाऊकडे पाहू शकतो. कारण आपल्याला ज्या पद्धतीत उत्पन्न पाहिजे किंवा आपल्याला थोड्या क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न पाहिजे, तर व्हेजिटेबलला कष्ट आहेत, त्याच्याबरोबर लक्ष द्यावं लागतं. आणि त्याच्याबरोबर फवारण्या झालं तर फवारण्याचं नियोजन जे आहे तर ते कशा पद्धतीत करतं सगळं? फवारण्याचं आपण जे समजा लागवडीपासूनच नियोजन असतं. रोग आल्यानंतर फवारणी आपण रोगाची पहिलेच फवारणी असतात. बरोबर. आणि तुमच्या सारख्याचं मार्गदर्शन, जे रोग आहे अचूक नियोजन आणि जे लागतं तेच औषध फवारलं तर समोर येणारे रोग येत नाहीत. आणि रोग नाही आला तर उत्पन्न चांगलं येतं, खर्च कमी लागतो. बरोबर आहे. आता या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जे नवीन पिढीतील शेतकरी आहेत तर त्यांना काय सल्ला द्याल? नवीन तरुण शेतकऱ्याला असं सांगतो मी, इकडं तिकडं वेळ घालण्यात काही मजा नाही. नोकरीपेक्षा जर असं शेती केली व्यवस्थित, भाजीपाले शेती, पाणी मुबलक असेल तर नोकरीवाल्यापेक्षा एकदम कितीतरी पटीने चांगलं आहे. आपण 4 लोकांना काम देऊ शकतो आपल्याकडून, दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा. त्याच्यामुळं भाजीपाल्याचा व्यवसाय तुम्ही बिनधास्त करा, एकदम मस्त आहे. पूर्णपणे फ्रेश राहतो, शरीराचा व्यायाम होतो, टेन्शन नाही, काही नाही. बरोबर. मित्रांनो, एक आदर्श म्हणून पाहूया. आणि जसं यांनी शेती केली कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न, आणि फक्त आपलं कसं आहे का एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आपण घेऊ शकतो, फक्त याच्यामध्ये कष्ट आणि पूर्ण वेळ देणं गरजेचं आहे. मग तुम्ही बाकी इतरत्र जे पीक आहेत का ज्याच्यापासून आपलं पीक लावलं आणि पारावर गप्पा आणायला गेला असं सुद्धा चालत नाही. तर या पद्धतीची शेती करून आपण आपला प्रपंच कसा व्यवस्थित करू शकतो हे महत्वाचं आहे. आणि ह्या व्हिडिओमधून आपण एकच साध्य करू शकतो किंवा आपण एकच स्वतःला अनुग्रह घेऊ शकतो की चांगलीच चांगली शेती जर करायची असली तर उत्तम नियोजन महत्वाचं आहे. तर या पद्धतीची जर आपण शेती केली तर आपलं सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं. तर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि अधिक पिकांची माहिती घ्यायची असेल तर आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषिगाथा.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. धन्यवाद सुरेश. धन्यवाद.